उकळलेलं पाणी पिऊ नका डायरेक्टली। तर पावसाळ्यामध्ये अम्ब्रेलाच घेऊ शकता। ती आहे टिप नंबर किती बरे काय होतं, चिंब भिजलेले रूप सजलेले। तुम्हाला सुद्धा पावसाळा आवडतो? मला सुद्धा आवडतो। पावसाळा हा सगळ्यात सुंदर ऋतू आहे, पण पावसाळा आपल्या सोबत एक सेट ऑफ चॅलेंजेस सुद्धा घेऊन येत असतो। त्यामुळे या पावसाळ्यामध्ये सेफ, हेल्दी आणि स्टाइलिश राहण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे काही मस्ट नो टिप्स। नमस्कार मंडळी, मी गीतांजली रहाणे आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। टिप नंबर 1, हेल्थ आणि हायजीन टिप्स। कीप युअर इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग, म्हणजेच तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करा। त्यासाठी काय करावं लागेल, आल्याचा काढा तुम्ही घेऊ शकता किंवा हळदीचा काढा यूज करू शकता। हळद दूधही तुम्ही रोज रात्री झोपताना पिऊ शकता। तुम्ही विटॅमिन सी रिच फूड सुद्धा खाऊ शकता। त्याच्यामध्ये काय काय येतं, फ्रूट्स येतात, त्यामध्ये संत्री, मोसंबी, लिंबू हे सगळे विटॅमिन सी रिच फूड्स आहेत। याच्यामुळे काय होतं, तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि तुमची पावसाळ्यात आजारी पडण्याची शक्यता अगदीच नाहीशी होते। आणि त्यासोबतच तुम्ही गवती चहा किंवा ग्रीन टी सुद्धा पिऊ शकता आणि हे थोडंसं चाय लवर्ससाठी आहे। त्यानंतर आहे ऑलवेज कॅरी युअर हँड सॅनिटायझर अँड वॉश युअर हँड्स फ्रिक्वेंटली, म्हणजेच जे आपण कोरोनाच्या काळामध्ये करत होतो, आपल्याला जर्म्स पासून किंवा जंतू संसर्गापासून वाचण्यासाठी आपण काय करायचो, आपले हात प्रॉपर वॉश करायचो। 10 मिनिट 20 मिनिटानंतर आपण ते फ्रिक्वेंटली वॉश करायचो, त्यामुळे आपला जर्म्स पासून बचाव व्हायचा। अजून आपण काय करू शकतो की हँड सॅनिटायझर यूज करू शकतो। आपण बाहेर कुठे गेलो तर आपण फ्रिक्वेंटली आपला हँड वॉश नाही करू शकत, त्याच्यामुळे आपण एक हँड सॅनिटायझर कॅरी करू शकतो, ज्यामुळे आपण थोड्या थोड्या वेळानंतर हँड सॅनिटायझर वापरून जर्म्स पासून वाचू शकतो। पावसाळ्यात हेल्दी राहण्यासाठी अजून एक टिप म्हणजे अवॉइड स्ट्रीट फूड। बाहेर आपण जे पदार्थ खातो, जे कव्हर केलेले नसतात प्रॉपरली, असे पदार्थ इझिली दूषित होतात आणि त्यामुळे जंतू संसर्ग वाढतो आणि आपल्याला जर्म्समुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त वाढते। त्यामुळे असे पदार्थ टाळाच। मी तर कंट्रोल करते टाळण्याचं, कधी कधी नाही होत कंट्रोल, पण तुम्ही तरी त्याचं कंट्रोल करा तुम्हाला जर आजारी पडायचं नसेल। हेल्दी राहण्यासाठी अजून एक टिप अशी की बॉईल ड्रिंकिंग वॉटर किंवा यूज प्युरिफायर। तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला पाणी उकळून प्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर वॉटर प्युरिफायर असेल तर त्यामधलंच पाणी तुम्हाला प्यायचं आहे। बाहेरचं कुठलंही पाणी तुम्ही पिऊ नका। बिस्लेरी वगैरे असतील त्यामधलंच पाणी तुम्ही प्या। सगळ्यात जास्त पावसाळ्यातले जे आजार आहेत ते आपल्याला कशामुळे होतात, तर पाण्यामुळे होतात। त्यामुळे आपण पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे। ते पाणी उकळलेलं असावं किंवा प्युरिफायर मधलं असावं। पाणी गरम करून प्यायचं आहे, उकळलेलं पाणी पिऊ नका डायरेक्टली। त्यामुळे काय होईल की पाण्यातले जे जंतू आहेत ते मरून जातील, तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी जास्त मदत होईल। तर ह्या होत्या हेल्थ आणि हायजीनच्या टिप्स। तर आपण वळूयात आपल्या सेकंड टिपकडे। टिप नंबर 2, ट्रॅव्हल सेफ्टी टिप्स। पावसाळा जरी असला तरी आपले कामं काही थांबत नाहीत, आपल्याला कुठे ना कुठे जावंच लागतं। जॉबला काही जणांना रोज जावं लागतं, काहींना त्यांचे बिझनेसचे काही कामं असतात किंवा काहींना फिरायला आवडतं, त्याच्यामुळे ते बाहेर पडतात। अशा वेळी आपल्याला काही अशा ट्रॅव्हल सेफ्टी टिप्स आहेत ज्या नक्कीच माहिती पाहिजेत, ज्यामुळे आपण पावसाळ्यात सुरक्षित आणि हेल्दी राहू शकतो। त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की आपण आपली छत्री, रेनकोट, हेल्मेट किंवा जॅकेट्स, जे स्पेशली पावसाळ्याचे जॅकेट्स असतात, ते आपण आपल्यासोबत कॅरी करायलाच पाहिजेत। त्याशिवाय बाहेर पडायचंच नाही। स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे। बाहेर किती पाऊस येणार आहे काही आपल्याला माहिती नाहीये, त्याच्यामुळे आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, ॲटलिस्ट छत्री, रेनकोट हे रोज तुम्ही कॅरी करायलाच हवं आणि हेल्मेट तर आपण रोज वापरायलाच हवंय। ते तर तुम्ही रोज वापरतच असाल, ते तुम्ही पावसाळ्यात सुद्धा वापरायलाच पाहिजे। आणि त्यानंतर आहेत पावसाळी जे जॅकेट्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त कव्हरेज भेटू शकतं। रेनकोटमधून कधी कधी पाऊस आतमध्ये जातो, तर ते जाऊ नये म्हणून तुम्ही पावसाळ्यामधले जे जॅकेट्स असतात तेही तुम्ही खरेदी करू शकता आणि ते तुमच्याकडे नसेल तर रेनकोट्स तुम्ही वापरू शकता। तुम्ही जर वॉक करत चाललेला आहात तर तुम्ही छत्री कॅरी करायला हवी। तुम्ही जर
गाडीवर जाणार असाल तर रेनकोट कॅरी करायला हवा। आणि सगळ्यात मोठी टिप म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही पावसाळा सुरू होण्याच्या आधीच परचेस करून ठेवा, कारण तुम्हालाही माहिती आहे की पावसाळ्यामध्ये या गोष्टींची किंमत फार वाढते आणि त्यामुळे हे जर तुम्ही आधीच परचेस करून ठेवलं, या सगळ्या गोष्टींची तयारी तुम्ही आधीच करून ठेवावी यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही ही तयारी करून ठेवली की तुम्हाला त्या गोष्टी कमी किमतीमध्ये मिळतील ज्या पावसाळ्यामध्ये त्याची किंमत खूप जास्त वाढते। काही लोक असे असतात की जे अफोर्डच नाही करू शकत, नंतर ते घेण्यासाठी ते टाळाटाळ करतात कारण त्याची किंमत जास्त आहे। पावसाळ्यात ज्या उपयोगाच्या गोष्टी आहेत आपल्याला त्या तुम्ही आत्ताच परचेस करून ठेवा, विकत घेऊन ठेवा आणि जेव्हा पावसाळा स्टार्ट होईल तेव्हा तुम्ही त्या लगेच यूजही करू शकता आणि तुम्ही पावसात भिजण्यापासून वाचू शकता। ओके, आता पुढे काय आहे? ट्रॅव्हल सेफ्टी मधली सेकंड गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे एक वेदर ॲप असायलाच पाहिजे। तुम्ही कुठेही जिथे जाणार आहात तिथलं वेदर आज काय असणार आहे ते त्यामध्ये अपडेट होत राहील आणि तुम्हाला आधीच कळेल की आपल्याला काय काय कॅरी करायला हवं किंवा आपण आज काय कॅरी करायला हवंय की नकोय। जर एखाद्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडणार असेल हे जर तुम्हाला आधीच वेदर ॲपमध्ये कळालं तर तिथे जायचं तुम्ही टाळू सुद्धा शकता। तुम्हाला जर वेदर ॲपमध्ये दिसलं एखाद्या ठिकाणी रेड अलर्ट आहे, खूपच पाऊस आहे, तिथे खूप पूरच येणार आहे, अशा ठिकाणी कृपया जाऊ नका आणि आपलं स्वतःचं संरक्षण करा, आपल्या फॅमिलीसोबत घरात थांबा, कारण अशा ठिकाणी जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये। त्यामुळे एक वेदर ॲप तुमच्या मोबाईलमध्ये पावसाळ्यामध्ये तरी नक्कीच असलं पाहिजे। तर ट्रॅव्हल सेफ्टीमध्ये नेक्स्ट आहे की तुमची जी गाडी आहे, तुमचं कोणतंही व्हेकल आहे त्याला तुम्ही प्रॉपर सर्व्हिसिंग करून ठेवा, कारण पावसाळ्यामध्ये ब्रेक फेल होणं, गाड्यांचे टायर स्लिप होणं ह्या गोष्टी खूप वाढतात। त्यामुळे त्याच्या आधीच तुम्ही जर तुमच्या व्हेकलची सर्व्हिसिंग करून ठेवलीत तर तुम्हाला असे काहीच प्रसंगांना तोंड द्यावं लागणार नाही आणि पावसाळ्यात गाड्या बंद पडणे आणि ॲक्सिडेंट्स हे सगळ्यात जास्त होतात। त्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्या व्हेकलची सर्व्हिसिंग पावसाळ्याच्या आधीच करून घ्या। यामध्ये मला जास्त तर काही माहिती नाहीये, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। नेक्स्ट आहे टिप नंबर 3 जी इन्क्लूड करते क्लोथिंग टिप्स। तर यामध्ये तुम्ही काय करू शकता, पावसाळ्यात तुम्ही लाईट वेट कपडे यूज करू शकता आणि जे क्विक ड्राय कपडे आहेत म्हणजे जे अगदीच लवकर वाळतात अशा फॅब्रिकचे कपडे तुम्ही यूज करा। नायलॉन आणि पॉलिस्टर सारखे फॅब्रिक्स लवकर ड्राय होतात। जेव्हा आपण हुडीज किंवा जाड टी शर्ट्स असतात ते यूज करतो तेव्हा काय होतं, जेव्हा आपण पावसात भिजतो त्यावेळी ते ओले होतात आणि लवकर सुकत नाहीत। त्यामुळे काय होतं की असे फॅब्रिकचा एक विचित्र स्मेल येतो जो अजिबातच चांगला वाटत नाही। त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्यामध्ये नायलॉन किंवा पॉलिस्टरचे फॅब्रिक असलेले कपडे यूज करू शकता, ज्यामुळे ते क्विक ड्राय होतात म्हणजे अगदी लवकरच सुकून जातात आणि त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात जो असा वेगळा स्मेल येतो तो अजिबात येणार नाही। मला पावसाळ्यातही अगदी फ्रेश फील होईल। त्यानंतर आहे पावसाळ्यात हेवी डेनिम्स किंवा लॉंग ड्रेसेस जे असतात ते यूज करायचं अवॉइड करा आणि मुलांनी ही जीन्स ज्या असतात त्यांच्या डेनिम त्या जास्त यूज करणं टाळा। लाईट वेट ज्या पॅन्ट्स असतात त्या तुम्ही यूज करू शकता। नेक्स्ट आहे पावसाळ्यात डार्क कलरचे कपडे वापरावे की ब्राईट कलरचे। तर पावसाळ्यामध्ये तुम्ही डार्क कलरचे कपडे वापरावेत, कारण जर तुम्ही व्हाईट कलरचे किंवा ब्राईट कलरचे कपडे घालून गेलात आणि त्यावरती चिखल उडाला तर ते अजिबात चांगलं दिसत नाही। त्याच ठिकाणी जर डार्क कलरचे क्लोथ्स घालून गेले, चिखल जरी उडाला असं जास्त हायलाइट होणार नाही जेवढं व्हाईट कपड्यांवर हायलाइट होतं। त्यामुळे पावसाळ्यात नेहमी डार्क कलरचे कपडेच वापरावेत। टिप नंबर 4 आहे फुटवेअर टिप्स, म्हणजेच पावसाळ्यात तुम्ही कोणत्या प्रकारचे फुटवेअर यूज करायला पाहिजेत। तर त्यामध्ये आहे वॉटरप्रूफ फुटवेअर्स, म्हणजेच जे वॉटरप्रूफ सँडल किंवा स्लीपर्स असतात ते तुम्ही पावसाळ्यात यूज करू शकता, किंवा जे फ्लिप फ्लॉप्स आता नवीन ट्रेंडमध्ये निघाला आहे जे वॉटरप्रूफ असतात जे तुम्ही पाण्यामध्ये यूज करू शकता, असे फुटवेअर तुम्ही पावसाळ्यात यूज करायचे आहेत। आणि काय टाळायचं आहे तर आपण जे लेदरचे शूज वेअर करतो, दुसरे कापडी शूज असतात ते वापरणं टाळायचं आहे, कारण ते पावसाळ्यात लवकर खराबही होतात आणि ओले सुद्धा होतात। असे ओले शूज आपण पावसाळ्यात वापरतो तर ते खराबही होतात आणि ते अगदीच अनकम्फर्टेबल असतं चालण्यासाठी। त्यानंतर तुम्ही अजून काय करू शकता फुटवेअरमध्ये, तर तुम्ही एक्स्ट्रा पेअर ऑफ सॉक्स तुमच्यासोबत ठेवाच, म्हणजे तुमच्याकडे एक एक्स्ट्रा पेअर सॉक्स असलंच पाहिजे, किंवा तुम्ही ज्या ऑफिसमध्ये जाताय जिथे जॉब करताय तिथे तुमचा एखादा शूज किंवा एखादं वॉटरप्रूफ सँडल ही तुमच्याकडे एक्स्ट्रा पेअरमध्ये तिथे असली पाहिजे। तुम्ही जर शूज घालून गेला असाल तर ते ओलं झालं असेल तर तुम्ही ते चेंज करून वापरू शकता।
त्यामुळे एक एक्स्ट्रा पेअर ऑफ शूज आणि एक्स्ट्रा पेअर ऑफ सॉक्स तुमच्याकडे कॅरी नक्की करा. टिप नंबर 5, हेअर अँड स्किन केअर टिप्स. पावसाळ्यात आपले केस फ्रीजी होतात, त्यामुळे अँटी फ्रीज प्रोडक्ट्स तुम्ही हेअरवरती यूज करू शकता. आणि तुम्हाला काय टाळायला हवं, तर जे आपण हीट स्टायलिंग करतो, हीट प्रोटेक्टर न वापरता स्ट्रेटनिंग करणे किंवा कर्लिंग करणे, हे जे आपण प्रकार करतो केसांवर, तर ते तुम्ही अवॉइड करा पावसाळ्यामध्ये. त्याने तुमचे केस जास्त फ्रीजी होतात. तुमचे केस फ्रीज होऊ नयेत म्हणून तुम्ही अँटी फ्रीज प्रोडक्ट्स तुमच्या केसांवरती यूज करू शकता आणि हीट स्टायलिंग अवॉइड करू शकता. अजून तुम्ही केसांसाठी काय करू शकता, तर तुमचा जो स्कॅल्प आहे तो ड्राय ठेवायचा, क्लीन ठेवायचा. त्यामुळे काय होईल, पावसाळ्यामध्ये जो डॅन्ड्रफ बिल्ड होतो आपल्या स्कॅल्पवरती तो अवॉइड होईल आणि त्यामुळे तुमची स्कॅल्प जी आहे ती क्लीन राहील, तुमचा स्कॅल्प डॅन्ड्रफ फ्री राहील. आता स्किनसाठी तुम्ही काय करायला हवं, तर स्किनसाठी तुम्ही एक लाईट नॉन ग्रीझी मॉइश्चरायझर यूज करू शकता, ज्याने तुमची त्वचा तेलकट किंवा ऑइली दिसणार नाही. वातावरण सुद्धा पावसाळ्यामधलं मॉइस्ट असतं, त्यामुळे पावसाळ्यात लाईट वेट आणि नॉन ग्रीझी मॉइश्चरायझरच यूज करा. खूप जणांचा प्रश्न असतो की पावसाळ्यात सुद्धा सनस्क्रीन यूज करायला हवी की नको. तर हो, पावसाळ्यात सुद्धा सनस्क्रीन यूज करायलाच हवी. आणि पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन यूज करावी, तर वॉटर बेस्ड सनस्क्रीन जी असते ती आपण पावसाळ्यात यूज करावी. आणि जर तुम्हाला कळत नसेल की कोणती सनस्क्रीन यूज करायला हवी, तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. टिप नंबर 6, फॅशन टिप्स. रेनी सीझन डझंट मीन बोरिंग क्लोथ्स. रेनी सीझनमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या स्टाईल्स करू शकता आणि वेगवेगळ्या कलरफुल गोष्टी सुद्धा खरेदी करू शकता. तुम्ही स्टायलिश रेनकोट्स यूज करू शकता, कलरफुल अम्ब्रेलाज घेऊ शकता, वेगवेगळ्या वॉटरप्रूफ बॅग सुद्धा कॅरी करू शकता, ज्यामुळे तुम्हाला पावसापासून पण संरक्षण होईल आणि तुम्ही पावसाळ्यात सुद्धा एव्हर स्टायलिश दिसाल. टिप नंबर 7, होम सेफ्टी टिप्स. पावसाळा येण्याआधी आपल्या घरामध्ये आपल्या रूफला म्हणजे छताला आणि विंडोजमध्ये काही लीक्स आहेत का हे चेक करणं आपलं काम आहे आणि त्याला लीक प्रूफ करणं हे आपलं काम आहे. आपल्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या काही वस्तू असतात, त्यामुळे शॉर्ट सर्किटही होऊ शकतं आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पावसाळ्यात रोज लाईट जाते. तर आपल्या घरामध्ये एक इन्व्हर्टर किंवा लाईटच्या छोट्या छोट्या ज्या लाईट्स असतात, कॅन्डल्स तुम्ही आधीच परचेस करून ठेवू शकता. जेव्हा पण लाईट्स जातात त्यावेळी तुम्ही लाईट्समध्ये राहू शकाल. आणि अजून एक गोष्ट आहे जी म्हणजे तुम्ही घरामध्ये नॅफ्थॅलिन बॉल्स किंवा कॅम्फर म्हणजेच कापूर हे ठेवू शकता जागोजागी. त्यामुळे काय होईल, तर एक जो मस्टी स्मेल जो पावसाळ्यात आपल्या घरामध्ये येतो तो कमी होण्यास मदत होईल. घरामध्ये लाकडाला कीड लागणे हे सुद्धा पावसाळ्यात जास्त होतं. त्यामुळे काय करायचंय, हे नॅफ्थॅलिन बॉल्स आणि कॅम्फर जे आहेत हे जागोजागी कोपऱ्यांमध्ये आपल्या घराच्या कॉर्नर्समध्ये आपण ठेवायचे आहेत. पेस्ट किंवा जे मस्टी स्मेल आहे ती सुद्धा गायब होऊन जाईल. आणि इमर्जन्सी सप्लाईज म्हणजेच पॉवर बँक, टॉर्च, त्यानंतर मेडिसिन्स हे आपल्याकडे ऑलरेडी याचा साठा घरामध्ये असला पाहिजे. उपयोगी पडणार आहेत या पावसाळ्यामध्ये अशा मेडिसिन्स तुम्ही ऑलरेडी खरेदी करून ठेवा घरामध्ये. त्याचा एक साठा बनवून ठेवा, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला जर हेवी रेनफॉल बाहेर होत असेल तर तुम्ही बाहेर जाऊन ते आणू शकत नाही. अशा इमर्जन्सी ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्या आधीच साठवून ठेवल्या पाहिजेत घरामध्ये. त्यानंतर डिह्युमिडिफायर्स किंवा चारकोल बॅग्स ज्या असतात त्या तुम्ही घरामध्ये आणून ठेवल्या पाहिजेत. पावसाळ्यामध्ये जे मॉइश्चर तयार होतं घरामध्ये, ह्युमिडिटी तयार होते, ती तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही डिह्युमिडिफायर घेऊ शकता किंवा चारकोल बॅग्स ज्या असतात त्या तुम्ही घरामध्ये आणू शकता. त्यामुळे तुमच्या घरामधलं जे मॉइस्ट वेदर आहे ते सुद्धा कमी होईल. जी ह्युमिडिटी तयार होते पावसाळ्यात ती कमी होईल. नेक्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाची टीप, ती म्हणजे ॲनिमल्ससाठी शेल्टर, फूड आणि हेल्प. म्हणजेच जे आपल्या आजूबाजूला प्राणी आहेत त्यांच्यासाठी आपण पावसाळ्यात काय करू शकतो, तर आपण पावसाळ्यात आपल्याकडून जेवढी होईल तेवढी मदत त्यांच्यासाठी नक्कीच केली पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांना शेल्टर देणं. तुमच्या पार्किंगमध्ये किंवा तुमचा एक पॅसेज असतो घरासमोर जिथे पाऊस लागणार नाही त्यांना, अशा ठिकाणी तुम्ही त्यांना ॲटलिस्ट थोडा वेळ, जेवढा वेळ पाऊस आहे तेवढा वेळ तरी ठेवलं पाहिजे. त्यांना पावसापासून त्यांचं सुद्धा संरक्षण करायला पाहिजे, कारण त्यांना सुद्धा जीव आहे. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं त्यांना खायला देणं. ॲटलिस्ट पार्लेजी बिस्किट्स किंवा जे बिस्किट्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्ही घेऊन फिरू शकता तुमच्या बॅगमध्ये. कोणताही प्राणी तुम्हाला असा दिसला त्यांना तुम्ही ते खायला देऊ शकता. आणि मला तरी वाटतं की शक्य तेवढी तुम्ही मदत प्राण्यांना नक्कीच केली पाहिजे. त्यांना सुद्धा पावसाळ्यात खूप सारे आजार होत असतात. तर जर तुम्हाला शक्य असेल तर डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकता.
ते जरी करू शकत नसाल तर ॲटलिस्ट तुम्ही त्यांना खायला देऊ शकता, प्रॉपर त्यांना थोडंसं राहायला प्लेस तयार करू शकता, किंवा तुमच्या घराजवळ काही शेल्टर असेल तिथे तुम्ही त्यांना ठेवू शकता काही काळासाठी, जोपर्यंत ते रिकवर होत आहेत तोपर्यंत तरी. तर एवढं जरी तुम्ही केलं तरी खूप आहे. तर प्लीज मी तुम्हाला मनापासून सांगते की जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये असे कोणतेही प्राणी दिसले, कुत्रा मांजर जे काही आहे, त्यांना तुम्ही शेल्टर, फूड आणि हेल्प नक्की करा. तर मंडळी, माझ्याकडून शक्य झाल्या तेवढ्या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेल्याच आहेत, आणि जर काही राहिल्या असतील तर त्या तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि आपला बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन उपयोगी व्हिडिओज घेऊन येणार आहे आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल. तुम्हाला नेक्स्ट माझा कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल ते तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ सेफ, हेल्दी अँड स्टायलिश मॉन्सून. बाय बाय.